सर्वप्रथम एक जे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी पाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं, हे गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कारण कोणत्याही प्रकारे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे। त्याला आमच्या भिवंडीचे सर्व लोक त्याला कडाडून विरोध करतात। कारण ही जी भिवंडी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे। वर्षानुवर्ष इथे काँग्रेस पक्षच लढत आलेला आहे आणि जिंकतही आलेला आहे। परंतु आता भाजप गेल्या 2 वेळा 2014 आणि 19ला ते इथे जिंकलेले असताना 2024ला खूप चांगलं वातावरण आहे। सर्व भिवंडी लोकसभेची जनता ही कपिल पाटीलच्या विरोधात आहे आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून देणार। त्या दृष्टीने आम्हाला आमच्या काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं होतं की ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढवणार आणि काँग्रेसचाच उमेदवार असणार। परंतु काल जे घडलेलं आहे ती चांगली गोष्ट घडलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व इथे एकत्र झालेलो आहोत। सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आणि ते पण अशा व्यक्तीसाठी ही सीट घेतलेली आहे तर तो आजपर्यंत कोणत्या पक्षात एका ठिकाणी राहिलाच नाही। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 7 वेळा पक्ष बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे आदरणीय शरद पवार साहेबांनी कोणती गोष्ट बघितली आणि त्याच्याकरता ही सीट खेचून घेतली काँग्रेसची, हेच आम्हाला कळत नाही। त्याच्यात आम्हाला थोडं हे कळलंय तर बोलतो तुम्ही 2 वेळा ही सीट हारलेली आहे। परंतु आम्ही 2 वेळा हारलो असलो तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप ही वारंवार निवडणुका जिंकत आलेल्या आहेत। जास्तीत जास्ती मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झालेला असताना भिवंडी लोकसभा एक अशी आहे तर ती कमी मतात हारलेलो आहे। कारण आपण ठाणा आणि कल्याणचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढले होते मागचे 2019ची, तर तिथे 4 लाख 4.25 लाखांनी ते हारलेले असताना त्यांना कोणताही अधिकार होत नाही की ही भिवंडीमध्ये तुम्ही 2 वेळा हारले असं बोलण्याचा। तरी आम्ही सर्व आतापर्यंत आम्ही हार मानलेली नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे का आमचा वरिष्ठ या भिवंडी लोकसभेतून फ्रेंडली लढतसाठी आम्हाला नक्कीच परवानगी देणार आणि जर फ्रेंडलीसाठी आम्हाला उमेदवारी दिली दोघातून कोणालाही किंवा इतरही कोणी काँग्रेसचा इच्छुक असेल, जो काँग्रेसचा नेहमी काम करणार असेल अशा व्यक्तीला दिले तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी मेहनत करू आणि ही सीट निवडून आणू। काल जे आमचे वरिष्ठ नेते यांना विश्वासात न घेऊन हे राष्ट्रवादीचे पवार गटातील उमेदवार भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे, हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे। कारण मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्याच्या अर्ध्या तासांनी मी आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा करत असताना नानांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही उमेदवारी कशी जाहीर केली। त्याचवेळी मला समजलं की मागच्या 10-15 दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता शिवसेनेने सांगलीची जागा जाहीर केली। अशा पद्धतीने राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसला विश्वासात न घेता काल पवार गटातून उमेदवारी या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर जाहीर केली। खरं तर भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाचा उमेदवार आतापर्यंत तिथे जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून तिथे लढवत आहे आणि जवळपास 9 वेळा भिवंडी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले होते। स्वर्गीय दामू शिंगडा साहेब हे 6 वेळा खासदार
निवडून आले, त्याच्यानंतर शंकरनम साहेब हे निवडून आले, लहानू शिरवा कोम हे निवडून आले आणि पालघर ठाणा हे ज्या वेळेला एक जिल्हा होता त्यावेळेला ठाणा लोकसभा आणि डहाणू लोकसभा आणि डहाणू लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी तालुक्याचे सर्वाधिक मतं आदरणीय स्वर्गीय दामू शिंगडा साहेब यांना मिळत असताना या जागेवर ते 6 वेळेला निवडून आले आणि ज्या वेळेला 2009 मध्ये या दोन्ही जिल्ह्याचा जेव्हा विभाजन झाला त्यावेळेला 4 लोकसभा त्या ठिकाणी झाले. त्याच्यामध्ये कल्याण लोकसभा, ठाणा लोकसभा, भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा आणि 2009 मध्ये जेव्हा भिवंडी लोकसभा मध्ये आमचे सन्माननीय सुरेश तावरे यांना काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळाली आणि त्या वेळेला 2009 मध्ये ते सर्वाधिक मतांनी ते निवडून आले आणि अशा या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा जर काँग्रेस पक्षाने 9 जर जिंकली असेल तर ही जागा पारंपरिक असताना सुद्धा हे पवार गटांनी हे जो इथे उमेदवार जो बालेमामाला जो जाहीर केला हा अत्यंत चुकीचा आहे आणि हे खोटपणाने जे तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांना सांगतात आणि ते वरिष्ठ काहीतरी ऐकून आणि या ठिकाणी आमचं पारंपरिक जी जागा काँग्रेस पक्षाची होती आणि त्या ठिकाणी जर पवार गटाला गेलेली पवार गटाला जी उमेदवारी जी जाहीर केलेली आहे हे खरं चुकीचा जो काल जो काय विषय झाला तो चुकीचा झालेला आहे आणि आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलताना सांगितले की भिवंडी आणि सांगलीचा अजून तिढा सुटलेला नाही कारण हे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ही जागा त्यांनी राष्ट्रवादीला जर आपल्या हातून गेली तर या कोकणमध्ये पूर्ण कोकणातून आपण आपला काँग्रेस आणि आपला पंजा हद्दपार होणार आहे आणि याचा हेच काही आपल्या मित्र पक्षांना नाही पाहिजेत म्हणून त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे आणि या माध्यमातून या जागेवर ज्यांचा कुठल्याही प्रकारचा अस्तित्वच नाही अशा पक्षाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे तरी या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही सर्व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी इथे आम्ही जमलेलो आहोत आणि जरी आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी ही जर जागा समजा जर प्रोटोकॉलमध्ये जर ही जागा जरी सुटली तरी आम्ही हे जे नेते लोक इथे जमले आहोत असेच आम्ही जमणार आहोत आणि जे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे नेते लोक सांगतील या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जे काही सांगतील त्याचा निर्णय आम्ही पुढे घेणार आहोत. ये जगह जो है भिवंडी लोकसभा की ये एनसीपी ने कैंडिडेट का ऐलान किया है. उसी वक्त माल्या मात्रे का मेरे पास फोन आया था. मैंने उससे कहा कि ये महाविकास आघाड़ी का ऐलान है क्या? उसने कहा महाविकास आघाड़ी का ऐलान है. लेकिन बाद में हमने जो पार्टी के वरिष्ठों को फोन किया तो उन्होंने कहा कि हमारा ऐलान नहीं है, ये एनसीपी का अपना ऐलान है और आज वो लोग डिस्क्वालीफाई है. ये कहने का ये मतलब है कि इस तरह से भिवंडी की सीट को पब्लिक में कंफ्यूजन पैदा करने के लिए राष्ट्रवादी के बड़े नेता ने इस तरह का ऐलान नहीं करना चाहिए. इंडिया एकजुट है. नाना पटोले साहब हमारे सम्माननीय अध्यक्ष हैं महाराष्ट्र के, उनसे हमारी बात हुई. उन्होंने कहा कि नहीं, हमने ये सीट छोड़ा नहीं, ये सीट कांग्रेस की है. और भिवंडी में मैंने पहले भी कहा कि हमारी जो पॉपुलेशन है ये सिर्फ और सिर्फ पंजे को पहचानती है, कांग्रेस को पहचानती है. कल इसका परिणाम अगर ये लोग जबरदस्ती थोपने की कोशिश करेंगे तो इसका परिणाम ये होगा कि वोट कहीं और जाएगा और फिर इसका जो है भुगतान जो है पूरे इंडिया को भुगतना पड़ेगा. हमने ऊपर जो है हमारी बातचीत चल रही है और किसी भी सूरत में मैं बहुत दावे के साथ कहता हूं कि पार्टी जो है ये सीट नहीं छोड़ेगी.